नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आज आपण डिझनी वर्ल्डला भेट देणार आहोत. अमेरिकेमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला काही ठराविक स्थळं बघायची असतात. त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, जो म्हणजे डिझनी वर्ल्ड. डिझनी वर्ल्ड म्हटलं की बच्ची कंपनी खुश असतात, कारण सगळे प्रकारचे कार्टून्स टीव्हीवरती जे तयार होतात, हे या डिझनी वर्ल्डमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, डिझनी वर्ल्डचा थिअरी किंवा कन्सेप्ट काय आहे? अमेरिकेमध्ये शिकागो या ठिकाणी 1901 साली 5 डिसेंबर 1901 साली वॉल्ट डिझनी नावाच्या व्यक्तीचा जन्म झाला. मुळात असे अत्यंत बुद्धिमान असल्यामुळं त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा अशा पद्धतीचे कार्टून्स तयार करण्यामध्ये कल्पकता फार मोठी होती. आणि साधारणपणे 1950च्या आसपास हे अमेरिकन एक ॲनिमेटर होते. ॲनिमेटर म्हणजे ॲनिमेशन फिल्म बनवणारे होते, फिल्म प्रोड्युसर होते, चांगले ॲक्टर होते, रायटर होते आणि पायोनियर फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही व्यक्ती होती. त्याने बरेचसे पिक्चर्स काढले, ज्याच्यामध्ये कार्टूनवरती त्यांनी जे पिक्चर काढले त्यामध्ये सिंड्रेला आपल्याला माहिती आहे, सिंड्रेला. त्याच्यानंतर मिकी माऊस पिक्चर आहे, स्नो व्हाईट अँड 7 डॉग्स, असे बरेचसे पिक्चर आहेत की ज्या बऱ्याचशा पिक्चरना ह्यांना अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. मित्रांनो, ह्यांना जो अवॉर्ड मिळालेला आहे तो 2 वेळाला गोल्डन ग्लोब अकॅडमिक अवॉर्ड मिळाला, एमी अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत. तर हे जे डिझनी वर्ल्ड ह्याची कल्पकता किंवा कल्पना वॉल्ट डिझनी यांना त्यांच्या घरी ते चहा पित असताना समोरच्या टेबलवरती छोटासा उंदीर वरून यायचा आणि त्या टेबलच्या वरती असणाऱ्या ब्रेडला तो कुरतडायचा आणि हालचाल एकदम झाली की निघून जायचा. त्याचे जे ॲक्शन्स आहेत त्या बघून त्यांना अशी कल्पना सुचली की याच्यावरती आपण कार्टून फिल्म का तयार करू नये, आणि याच्यातूनच थीम्स तयार झाल्या आणि त्यातून निर्माण झालं हे डिझनी वर्ल्ड. डिझनी वर्ल्ड हे लॉस एंजेलिस या ठिकाणी आहे आणि लॉस एंजेलिस डब्लिनपासून साधारण 350 माईल्स म्हणजे जवळपास 600 किलोमीटर अंतरावरती आहे. डिझनी वर्ल्ड ज्या ठिकाणी स्थापन झालं त्या सिटीचं नाव आहे ॲनाहाइम, कॅलिफोर्नियामधली सिटी आहे. आणि ही सिटी अत्यंत फेमस आता झालेली आहे. जगातले सर्व पर्यटक डिझनी वर्ल्डला भेट देतात. तर डिझनी वर्ल्डला जाण्यासाठी आम्ही निघालो आणि जाताना आम्हाला याच्यामध्ये पुढे एक मॉडेस्टो नावाचं एक शहर लागतं, ज्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं बांधलेलं एक नवीन गुरुद्वारा आहे. आणि या गुरुद्वारामध्ये आम्ही दर्शन घेतलं. तिथे लंगरची पण सोय आहे. त्या ठिकाणी आम्ही लंगर घेतलं, जेवण घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही लॉस एंजेलिसला जायला निघालो. लॉस एंजेलिस यापूर्वी पाहिलेलं होतं, पण लॉस एंजेलिसमध्ये न जाता आम्ही डिझनी वर्ल्डला जाण्यासाठी निघालो. तर डिझनी वर्ल्डला जाण्यापूर्वी एक सांता मोनिका नावाचा एक बीच आहे. तर हा बीच अत्यंत स्वच्छ आहे आणि या ठिकाणी जे थीम त्यांनी केलेले थीम पार्क आहे, तिथं मुलांच्यासाठी खेळण्यासाठी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. ओव्हरहेड ट्रेन्स आहेत, मोठे जायंट व्हील्स आहेत. तर अशा पद्धतीनं ते एक सुंदर बीच आम्ही बघितला आणि एक हॉटेलमध्ये मुक्काम केला. आणि दुसरी विषय आहे डिझनी सुंदर रस्ते, झाडे खूप छान होती, डिसिप्लिन रस्ते, एवढी गर्द झाडी आहे बघ ती जाणारी होती. आणि हे जे डिझनी वर्ल्ड आहे हा याचा एरिया फार मोठा आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर जे पार्किंग आहे ते पार्किंग जवळपास 6 मजली मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे. आणि त्या बिल्डिंगला सुद्धा त्यांनी अशी कल्पकता केलेली आहे की प्रत्येक ठिकाणी ग्रीनरी राहावी असं ही सोय केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला पार्किंग एकदम टॉप टेरेसला मिळालं. जवळपास 6व्या मजल्यावरती बिल्डिंगच्या टॉपला आम्हाला हे पार्किंग मिळालं आणि तिथून आपल्याला डिझनी वर्ल्डमध्ये येण्यासाठी खाली उतरल्यानंतर एक ट्रेनची आपण तिकीट काढल्यापासून सगळ्या सुविधा आपल्याला प्राप्त होतात. तर ट्रेनमध्ये बसून आपण डिझनी वर्ल्डला जायचं. डिझनी वर्ल्डमध्ये एंट्री केल्याबरोबर समोर मोठा कॅसल दिसतो आणि त्या ठिकाणी सिटी हॉल हे आहे. तर सिटी हॉल आम्ही बघत, कॅसल बघत आम्ही गेलो. पहिल्यांदा आम्ही आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रकारचे थीम राईड्स आहेत. राईड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, जसं आपण मोठ्या जायंट व्हीलवरती आपण बसतो, एक थरारक आपण अनुभव घेतो, असे वेगळे तिथे राईड्स आहेत. त्यातली पहिली राईड आम्ही घेतली ती म्हणजे टुमॉरो वर्ल्ड म्हणून. तर टुमॉरो वर्ल्डमध्ये जो थरारक अनुभव येतो तो खरंच ग्रेट आहे. त्याच्यानंतर आम्ही स्टार टूर्स, त्याच्यानंतर स्टार वर्ल्ड, त्याच्यानंतर ऑटोपिया नावाचा एक हे आहे त्यामध्ये तुम्हाला कार जे ड्राईव्ह करता येईल, त्याला ड्रायव्हिंग माहिती नसेल तर सुद्धा तो एक आपल्या स्पीडनं कार करू शकतात. त्याच्यानंतर जंगल क्रूज म्हणून एक आहे थीम राईड आहे की जंगल क्रूज मध्येच एक
लहान मुलांचे काय हे आहेत डेव्हलपमेंट्स होतात, कशा होतात, काय होतात, म्हणजे एज्युकेशनल असे पुस्तकं, ह्या पेन्स, पेन्सिल अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचे आणखी पक्षी, प्राणी असं ते राईडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आम्ही बघितलं तो म्हणजे कॅरेबियन म्हणून. कॅरेबियन ही कन्सेप्ट अशी आहे की अंडरग्राऊंड मोठ्याच्या मोठ्या बिल्डिंगमध्ये जमिनीच्या खाली एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि कॅनॉल्स आहेत. त्या कॅनॉलमधनं आपल्याला याच्यातनं छोट्याशा नावेतनं नेलं जातं आणि दोन्ही बाजूला जुन्या पद्धतीने जे काय कॅरेबियन मध्ये म्हणजे वाळवंटामधले डाकू वगैरे असायचे ते कसे करायचे त्याची एक ती राईड होती. आणि सगळ्यात शेवटी आम्ही पाहिला तो म्हणजे परेड. डिझनी वर्ल्ड पाहत असताना अनेक राईड्स आहेत की ज्याच्यामध्ये ट्रेनची पण राईड आहे की जी अतिशय घातक अशी आहे. नवीन लोकांना किंवा ज्यांना खरोखर आपल्याला बसता येत नसेल, भीती वाटत असेल तर अशी राईड्स करू नये, पण तेही आम्ही राईड केली. आणि त्या ट्रेनमध्ये जो अनुभव असतो तो एक टिपिकल अनुभव असतो. ते शेवटचा जो बाकी प्रकारचे हे सगळ्यांचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांचे एक परेड, त्या परेडसुद्धा आपल्याला अतिशय बघण्यासाठी. यासोबत या ठिकाणी रात्री 9 वाजता कॅन्सल आहे तिथं लाईटनिंगची सोय मित्रांनो करतो. आणि आज आपण इथं थांबूया आणि पुढे आपण पुन्हा आज व्हिडिओ कदाचित